ओके, तर मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला मी काय बनवलं आणि तुमच्या तोंडाला पाणी पण सुटले. हॅलो गाईज, मी आहे उत्कर्षा. तर बेसिकली मी काय केलं, थोडं कढईमध्ये तेल घेतलं. मी काय बनवलं हे मी शेवटी सांगेल. तेलामध्ये मस्त जेवढं काही तुमच्याकडे आहे गाजर, बीट, कांदा, सिमला मिरची सगळं टाकायचं आणि त्याला फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर 2-3 बटाटे कुटायचे, ते पण मॅश करून त्यामध्ये टाकायचे. थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकायची कच्चीच. गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये थोडेसे पोहे भिजवून त्याचा चुरा करून टाकायचा. थोडीशी काळी मिरी, थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि मीठ तर ऑब्व्हियसली लागणार. मिठाशिवाय चव कशी? ते मिक्स करून त्याचे गोळे बनवून असे दाबून त्याचे असे कटलेट्स करून घ्यायचे. आणि इकडे ब्रेड क्रम्स तयार केले होते मी. त्याची पण रेसिपी हवी असेल तुम्हाला तर सांगा. आणि एका वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा असं टाकून त्याची थिक पेस्ट पाणी टाकून केली होती मी. आणि मग हे कटलेट्स त्या पेस्टमध्ये डीप करून त्यानंतर ब्रेडचं कोट करून त्याला फ्राय करून घेतले. तुम्ही हवं तर शॅलो फ्राय पण करू शकता. आणि एवढे क्रिस्पी आणि यम्मी झाले होते. तर हो, हे व्हेजीज कटलेट्स आहेत. तर कसे वाटले नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.